नमस्कार. घरात काहीच नाही आणि पटकन काहीतरी टेस्टी खायचं आहे, तर आज मी घेऊन आले आहे फक्त लाह्यांपासून बनणारा हा एकदम झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता. हा नाश्ता इतका सोपा आहे की कुणीही काही मिनिटात बनवू शकतं आणि चव असली की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. मग चला अजिबात वेळ न घालवता पाहूया हा खास झटपट लाह्यांचा नाश्ता किंवा मुरमुऱ्यांचा नाश्ता. तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता सर्वात आधी इथे मी लाह्या घेतल्यात. आता लाह्या किती घ्यायच्यात तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही कमी जास्त लाह्या घेऊ शकता. मी इथे अर्धी कढई लाह्या घेतलेल्या आहेत. आता ह्या लाह्या मी छान निवडून घेतल्यात आणि आता ह्या लाह्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या लाह्या किंवा मुरमुरे आपल्याला नरम करून घ्यायचे आहेत. तर याच्यात मी 3 ते 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हाताने जसे आपण तांदूळ धुतो त्या प्रकारे थोडं अलगद हाताने याला असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पाण्यात ह्या लाह्या थोड्या मुरल्या पाहिजेत अशा प्रकारे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता एखादी चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये ह्या सगळ्या लाह्या आपल्याला काढून घ्यायच्या. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी 5 ते 6 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि नक्कीच तुम्ही एकदा केली ना तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि घरात सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही नक्कीच दुसऱ्यांदासुद्धा बनवणार. तर नक्की करून बघा. तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये मी या लाह्या आता काढून घेते. तर तुम्ही ह्या नाश्त्याला ना लाह्यांचे पोहेसुद्धा बोलू शकता, कारण ही प्रोसेस सगळी पोह्यासारखीच आहे पण आपण इथं पोहे न वापरता लाह्या वापरत आहोत. पोह्यांना तरी थोडा जास्त वेळ लागतो पण याला अजिबात वेळ लागत नाही, पटकन होता. तर नक्कीच करून बघा. आता इथे मी सगळ्या लाह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि चाळणीत ठेवलेल्या आहे. आता इथे मी कांदा, टोमॅटो सगळं आपण पोह्यात जसं टाकतो ना ते सगळं मी आधीच कापून घेतलेलं आहे. आणि आता ते गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं. आता याच्यात अर्धा चम्मच मोहरी जिरे टाकून तडतडू द्यायचे आहेत. इथे मी अर्धा चम्मच मोहरी जिरे टाकले आणि आपल्याला हे तडतडल्यानंतर मुठभर याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे. आता हे शेंगदाणे तुम्ही भाजूनसुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे तेलात तळूसुद्धा शकता. तर इथे मी तेलात तळणार आहे, तर इथे मी शेंगदाणे टाकून घेतले आणि आता शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे. ते गॅसची फ्लेम स्लो करायची. आता याच्यातच ना आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी 3 कांदे कापून घेतलेले आहेत. कांदासुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नसेल टाकायचं तर स्किप करू शकता. तर इथे मी 2 ते 3 कांदे कापून घेतले, ते कांदे टाकून घेतले आणि कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो, मिरची टाकून घ्यायची आणि हा आपण कापून घेतलेला सगळा मसाला टाकून छान फ्राय करून घ्यायचा. तर लगेच इथे मी आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आणि इथे मी 2 छोटे टमाटे आहेत म्हणून 2 घेतले, कापून घेतले, टाकले आणि कोथिंबीर थोडीशी मी कापून घेतली, ती शेवटला टाकायची आहे. आता इथे कांदा, टमाटे, मिरची हे सर्व मसाले छान आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे. आता थोडेसे फ्राय झाल्यानंतर याच्यात अर्धा टीस्पून हळद टाकून घ्यायची. आता इथे तुम्ही थोडासा हिंगसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडचा हिंग संपलेला आहे म्हणून मी स्किप केलेला आहे. तर तुम्ही थोडा हिंग पण टाकू शकता. आता इथे मी हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता लाह्या थोड्या खारटच असतात, पण आपण धुवून घेतल्यामुळे त्याचा खारटपणा कमी झालेला असतो, त्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकू शकता. तर इथे मीठ टाकून छान मिक्स करायचा आहे. हा सगळा मसाला मी छान मिक्स केला आणि पाहिजे त्याच्यावर थोडं झाकण ठेवून 1-2 मिनटं छान हा मसाला नरम होऊ द्यायचा, म्हणजे कांदा टोमॅटो नरम होऊ द्यायचं. तर इथे हा मसाला तळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या लाह्या टाकून घ्यायच्या किंवा मुरमुरे टाकून घ्यायचे. तर इथे मी बघू शकता छान असे नरम झालेले आहेत या लाह्या आणि या लाह्या याच्यात टाकायच्या, मिक्स करायचं. आता याला जास्त वेळ शिजू न देता पटकन शिजलं जातं हे. तर इथे याला सर्व एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. आता मी सगळं मिक्स करते. तर हे मिक्स करता करताच हे शिजल्या जातात आणि लगेच होतं, याला जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी मिक्स केलेलं आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर गरमागरम लाह्यांचा किंवा मुरमुऱ्यांचा नाश्ता रेडी झालेला आहे. तर तुम्ही याला लाह्यांचे पोहे बोलू शकता किंवा मुरमुऱ्याचे पोहे बोलू शकता.
तर इथं आपण पोह्यांचा वापर न करता फक्त लाह्यांचा वापर केलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नाश्ता नक्की ट्राय करून बघा. आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता प्लेटमध्ये घ्यायचे, लिंबू पिळायचं किंवा सुकं खोबरं थोडंसं वरून टाकायचं तुम्हाला जर आवडत असेल तर, आणि गरमागरम हा नाश्ता खाऊन घ्यायचा. तर हा नाश्ता रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.